नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. खरेंच्या घरून कला आणि अद्वैत आता चांदेकरांच्या घरी आलेले असतात. दोघं जण गाडीमध्येच असतात. घर पाहिल्यावर कुठेतरी अद्वैत आता सुखाचा श्वास घेतो आणि म्हणतो की फायनली. तेव्हा कला हसते. अद्वैत तिला म्हणतो की का हसतेस तू? नाही, हसण्याचं काही कारण आहे का? हे बघ, तू हसली तर मी चिडेल आणि मी चिडल्यावर तुला आनंद होईल असं जर तुला वाटत असेल तर हा केवळ आणि केवळ तुझा फक्त आणि फक्त गैरसमज आहे. आणि तसंही मला काही राग वगैरे येणार नाही. तुला फक्त उचकवायचं आहे ना, मला उचकव मग. तसाही मला काही फरक पडणार नाही. विचार का बरं? नाही, तसं उत्तर नाही दिलं तरी मला काही फरक पडणार नाही. ॲक्च्युली या क्षणी मी आता जगातला सर्वात सुखी माणूस आहे असं मला वाटतंय, कारण फायनली मी माझ्या घरात पोहोचलोय. कला म्हणते की अरे 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 चांदेकर, खरं सांगू का, मला तुझी इतकी कीव येते ना. अद्वैत म्हणतो की कीव येते? तुला माझी कीव येते का? आणि तू शुद्धीत तर आहेस ना, तू असं बोलतीयस? कला म्हणते की हो, मग मी पूर्णपणे शुद्धीत आहे. कला म्हणते की अरे अद्वैत, मी तर शुद्ध मनानेच सांगतीये. आणि काय, तू तर परफेक्शनिस्ट आहे. तू तर अगदी योग्य ऐकलंय मी जे काही बोललेत ते. अद्वैत तिला म्हणतो की खरंच तुला शब्दांचे अर्थ कळतात का ग, की नुसतं फेकायचं म्हणून फेकत असतेस? अद्वैत तिला म्हणतो की काय आहे माहितीये का, तुला प्रॉब्लेम सांगू का खरा काय आहे? कारण मी आज आनंदी आहे ना, ते तुला देखवत नाहीये. कला म्हणते की बरं ठीक आहे, कीव हा शब्द जरा बाजूला ठेव. तुला कुपमंडूक वृत्ती म्हणजे काय तुला माहितीये का? अद्वैत म्हणतो की काय? तेव्हा कला म्हणते की हा, मला माहिती आहे, तुला ते माहीतच नसेल. बरं जाऊ दे, मी सांगते ना. कूप म्हणजे विहीर. विहीर जी माझ्या घरी होती, बघितलीस ना तू? त्याला ना कूप म्हणतात. आणि मंडूक, मंडूक म्हणजे बेडूक. तरीत काय, विहिरीत राहणारा बेडूक. कसं असतं ना अद्वैत, जो विहिरीमध्ये बेडूक असतो त्याला असं वाटतं की मीच या विहिरीचा राजा आणि हे विहीर म्हणजेच माझं जग. आणि म्हणून त्या बेडकाला असं वाटत असतं त्या विहिरीत राहताना की मी म्हणजे या जगातला सगळ्यात आनंदी, सगळ्यात हॅप्पी माणूस. आणि मग त्या वृत्तीला म्हणतात कूपमंडूक वृत्ती. अद्वैत म्हणतो की सिरियसली तू मला आता बेडूक म्हणालीस? मला म्हणते की चांदेकर, आता काही बोलू नकोस. मी काय तुला बेडूक वगैरे नाही म्हटले. मी फक्त तुला त्या वृत्तीचा अर्थ समजावून सांगितला. बघ अद्वैत, हे सगळं तू स्वतःवर लागून घ्यायला लागलाय ना, म्हणजे स्वतःवरच ओढून घेतोय त्या गोष्टी. फार अवघड आहे हा बाई, खूप अवघड. अद्वैत म्हणतो की हो हो हो, हे बाकी तू अगदी बरोबर बोललीस. बाई तर तू आहेस, महा भयंकर महा इरिटेड बाई आहेस तू. आणि तू अशी बाई आहेस ना की तू जे काही बोलतेस त्यातलं 50% हे मिनिंगलेस असतं. कला म्हणते की चला, म्हणजे तू कबूल करतोय तर माझ्या गोष्टीतलं किंवा माझ्या बोलण्यातलं 50% तरी काहीतरी घेण्यासारखं आहे. अरे माझ्या बोलण्यातलं तू 50% तरी घेतोयस, परंतु माझं काय, मला तुझ्या बोलण्यातलं 100% सोड, 1% घ्यावंसं वाटत नाही. ते म्हणतात ना, मोठं घर पोकळ वासा. अद्वैत चांदेकर आहे तसा. अद्वैत कलाला म्हणतो की काय ग, एखादी गोष्ट तुला सांगायची असेल तर तुला एवढी 300-350 वाक्य का लागतात? तुला काय गरज एवढ्या वाक्यांची? तुला कधी शॉर्ट अँड स्वीट बोलताच येत नाही का? कला म्हणते की काय करणार, तुझ्यासारख्या कडवट माणसांना गोडीत घेऊन सांगितलेलं पटत नाही ना त्यांना, म्हणून त्यांना असंच सांगावं लागतं मला. जे काही कळायचं ना त्यांना, ते चटका लागल्यावरच कळतं. आणि तुला माहितीये का, हाच तुझा जो आत्मविश्वास आहे ना, तो आत्मविश्वास एक ना एक दिवस तुला असा तोंडावर पाडेल की बघ. आणि त्या दिवसाची तर मी इतकी वाट बघते आतुरतेने की बस रे बस. अद्वैत म्हणतो की अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचंय का, जसं फ्युचरमध्ये तुझं वागणं तुला तोंडावर पाडणार आहे, तशा प्रकार काही आहे का हा सगळा? अरे मी सुद्धा त्याच तर क्षणाची आतुरतेने वाट बघतोय. कला म्हणते की हो का, फार वाट नको बघूस हा, वाट चुकशील तू. अद्वैत म्हणतो की गप्प बस ग, वाटेल ते बोलू नकोस उगाच. कला म्हणते की अरे चांदेकर, किती पलटू आहेस तू. आत्ताच तर मला म्हणाला ना की मला काय उचकायचं तेवढं उचक. मी तर काय उचकणार नाही. मला किती चिडवायचं तेवढं चिडव, मी काय चिडणारच नाही. मग आता कसं काय चिडला बरं तू? खरं सांगू का चांदेकर, तुला काही म्हणा हा, तुला इकडं ठेवा म्हणजे चांदेकरांच्या घरी ठेवा, नाही तर माझ्या घरी घेऊन जा, तू असाच्या असाच राहणार. कावलेला चांदेकर, 1 नंबरचा चिडचिडा आहे, चिडचिडा कुठचा असं म्हणून कला आता दार उघडून बाहेर जाते. अद्वैत सुद्धा कलाला इरिटेटिंग बोलत असतो. आता अद्वैत कलाला इरिटेटिंग बोलतो, त्यामुळे कला अद्वैतच्या गाडीचा जोराने दरवाजा बंद करते. अद्वैत अजूनच चिडतो आणि तो म्हणत असतो की ही बाई जर माझ्या आजूबाजूला असेल ना तर माझा मूड कधी चांगला असूच शकत नाही. घरी आल्यावर मला जरा बरं वाटत होतं आता, परंतु बाईला मात्र सहनच होणार नाही. सगळ्या मूडची वाट लावून दिली फक्त माझ्या. अक्षरशः मी वेडा होईल या सगळ्या गोष्टींनी. तर मंडळी, एक मोठी अनाउन्समेंट मला करायची आहे की मागच्या हप्त्यातील आपली विजेती ठरलेली आहे कला रामटेके. सर्वप्रथम कला, तुमचं खूप खूप अभिनंदन.
कृपया जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर आपले बक्षीस मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपली माहिती भरा. तुमच्या पत्त्यावर तुमची पैठणी लवकरच येईल. धन्यवाद. इकडे राहुल आणि नैना बोलत असतात. राहुल नैनावर ओरडत असतो. नैनाला म्हणत असतो की नैना, माझे पैसे कुठे आहेत? त्यावर नैना म्हणते की मला नाही माहिती आहे राहुल. राहुल म्हणतो की उगाच खोटं बोलू नकोस हा नैना, मला माहिती आहे माझे पूर्ण 7 लाख रुपये होते, त्यातले 1 लाख रुपये तू कुठेतरी गहाळ केलेस. मग नैना राहुलला म्हणते की राहुल, पहिली गोष्ट म्हणजे तू माझ्याशी नीट बोलायचं, या आवाजात माझ्याशी अजिबात बोलायचं नाही. राहुल म्हणतो की हो का, मग मलाही अक्कल शिकवायची नाही. मी तुला माझ्या अकाउंटवर 7 लाख रुपये ट्रान्सफर करून द्यायला सांगितले होते ना, माझ्या अकाउंटवर तर फक्त 6 लाख रुपये दिसत आहे. बरोबर आहे, आज तू डॉक्टरकडे गेली होतीस ना, तेव्हाच तू 1 लाख रुपये गायब केले असणार. राहुल आता नैनाची बॅग घेतो आणि सगळी बॅग बेडवर खाली करतो, तर त्यामध्ये कुठेही पैसे भेटत नाही. मग नैना राहुलला म्हणते की राहुल, अरे मी तुझी बायको आहे आणि तुझ्या होणाऱ्या बाळाची मम्मा सुद्धा आहे, मग मला सांग की मी का करेल असं? सगळ्यात आधी म्हणजे तू माझ्यावर हे बेसलेस आरोप करणं अधिक बंद कर प्लीज, मी तुला रिक्वेस्ट करते. अरे किती त्रास करून घेशील स्वतःला? तेव्हा राहुल म्हणतो की शटअप, प्लीज शटअप. हा नैना, मी तुला शेवटचा विचारतोय की माझे पैसे कुठे आहेत? आणि सगळ्यात पहिल्यांदा तू काय माझी बायको नाहीयेस हा, आणि साधी भोळी तर अजिबातच नाहीयेस. तू काय लायकीची आहे ना मला चांगलंच माहिती आहे. थांब, असं म्हणून राहुल आता कपाटामधले एक एक कपडे खाली फेकत असतो. त्याला वाटत असतं की नैनाने कुठेतरी ते 1 लाख रुपये लपवून ठेवले असते, त्यामुळे तो कपाटामध्ये ते पैसे शोधत असतो. मागे नैना मात्र हसत असते. नैना त्याला म्हणते की अरे काय करतोयस तू हे सगळं? मी तुला सांगितलं ना, मी नाही घेतले हे पैसे. आणि हो, जरी मी पैसे घेतले तरी सुद्धा मी तुझी अर्धांगिनी आहे ना. अर्धांगिनी माहिती आहे ना तुला काय असतं? बेटर हाफ. त्या हिशोबाने तर मला 3.5 लाख रुपये मिळायला हवे. अरे पण मी तुला सांगतेय की मी नाही घेतलंय, आणि जे काही आहे ते आपल्या दोघांचं अर्ध तर आहे. राहुल नैनाला म्हणतो की गप्प बसा नैना तू. राहुल नैनाला म्हणतो की नैना गप्प बसा, आणि तुझं हे नॉनसेन्स जे काही आहे ना ते पहिल्यांदा स्टॉप कर, नाहीतर, असं म्हणत राहुल आता नैनावर हात उगारतो. मग नैना राहुलला म्हणते की मारायचंय तुला मला? मार ना मार, फक्त एवढं लक्षात ठेव की माझ्या पोटात तुझं बाळ आहे. नैना असं बोलल्यावर राहुल त्याचा हात खाली घेतो आणि तिथून निघून जातो. नैना मात्र मागे हसत असते. तर मंडळी, आज आपल्या लाईकचं टार्गेट असणारे 1500 लाईक्स. मला माहिती आहे टार्गेट खूप मोठं आहे, परंतु हाही विश्वास आहे की तुम्ही ते टार्गेट नक्कीच कंप्लीट कराल. त्यामुळे वाट कसली बघताय, लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मंडळी, हा जर व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलाय, याचा अर्थ तुम्हाला मिळणार आहे एक सुंदर अशी साडी जिंकण्याचा मौका. त्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे. सोबतच व्हिडिओच्या लाईक बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर मागच्या हप्त्यातील आपली विनर ठरली आहे स्मिता चौबल, आणि त्यांना नाती मराठीतर्फे मिळाली आहे एक सुंदर पैठणी. तर मग वाट कसली बघताय, यावेळी साडी तुमची सुद्धा होऊ शकते. त्यासाठी लगेचच आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बघूयात मग यावेळी साडी मिळवण्याचा मान कोण पटकवतंय ते. धन्यवाद. तर इकडे अद्वैत आणि कला दोघंही रूममध्ये असतात. अद्वैत झोपलेला असतो, तर कलाला काम करायचं असतं, कारण मूर्ती बनवण्याची जबाबदारी कलावर असते. त्याची तयारी आता कला रात्रीच करण्याचं ठरवते आणि बॉक्समधून तिचं काही साहित्य काढत असते. साहित्य काढत असताना त्या बॉक्सचा आवाज होत असतो आणि त्यामुळे अद्वैतला इरिटेट होत असतं. अद्वैत कानावर हात ठेवतो तरी सुद्धा त्याला तो खडबड खडबड आवाज येतच असतो. शेवटी अद्वैत उठतो आणि म्हणतो की काय चाललंय खरं तुझं, आणि कसला हा पसारा घालून ठेवलाय? खरंच कुठली शिस्त नाहीये हा तुझ्या कामात? अगं ही काय वेळ आहे का काम करायची? रात्रीची वेळ आहे, लोकांना झोपायचं असतं. लाईट बंद कर बरं आधी. कला म्हणते की मला माझं काम करायचंय. अद्वैत म्हणतो की हो कर, तुला तुझं काम करायचं असेल तर, परंतु लाईट बंद कर, इथं दुसऱ्यांना डिस्टर्ब होतंय. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, किती छान विचार करतो रे तू. म्हणजे दागिने बनवण्याचं कलाकुसरीचं काम रात्रीच्या अंधारात करायचं असतं, असा विचार करणारा जगातला तू एकमेव असशील रे. अद्वैत म्हणतो की हो आहे मी वेगळा, काय करशील तू? कला म्हणते की याला वेगळेपणा नाही, विचित्र वृत्ती असं म्हणतात. अद्वैत म्हणतो की अच्छा, म्हणजे तू जे काही करते त्याला घुबड वृत्ती म्हणतात, तसं म्हणायचंय का तुला? कला म्हणते की मी करते म्हणजे मी काही गंमत नाही करत, येते काम करते मी. अद्वैत म्हणतो की गंमत आणि तू, गंमत म्हणजे काय असतं माहितीये का तुला? कला म्हणते की नाही ना, नाही माहिती, मला तर फक्त माझं काम माहितीये आणि मी माझ्या कामाशी काम ठेवते. उगाच तुझ्यासारखं कुचकट वागणं नाही जमत मला. अद्वैत म्हणतो की आता यामध्ये काय कुचकट आहे? अगं रात्री अपरात्री तू असे कामं करते, त्यामुळे दुसऱ्यांना डिस्टर्ब नाही होणार का?
अगं मला त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा. कला म्हणते की हो मग एवढ्या गोष्टीसाठी मला घुबड बनायची काही गरज नाहीये. आणि रात्री नाही तर कधी काम करायचं असं म्हणणं रे तुझं? अद्वैत म्हणतो की ऑब्व्हियसली सकाळी करायचं हे काम. ऑब्व्हियसली सगळी माणसं सकाळीच तर काम करतात. आणि तू म्हणतेस ना, तू क्लेम करतेस ना तू नॉर्मल आहेस म्हणून, मग नॉर्मल मनुष्यासारखं वागायचं तरी ठरव, काम करण्याचं तरी ठरव. त्याला म्हणते की म्हणजे सकाळी उठल्यानंतर आयती कॉफी हातामध्ये, एवढंच काय टेबलवर बसल्यावर आयतं ताट समोर येतं. असं नशीब असायला ना अद्वैत चांदेकर व्हावं लागतं. स्वतःचं आवरायचं की झालं आणि निघायचं कामाला, असं नसतं ना रे बाकीच्यांचं. अद्वैत कलाला म्हणतो की हे बघ मला झोपायचं आहे, मला उद्या ऑफिस आहे, प्लीज मला त्रास देऊ नकोस. आणि हे बघ मला खूप कामं आहेत आणि मला तुझ्याशी भांडण्यात अजिबातही इंटरेस्ट नाहीये. प्लीज मला मूडच नाहीये, प्लीज मला झोपू दे. कला म्हणते की अरे अद्वैत चांदेकर 1 2 3 4 5, आता एकाच वाक्यात 5 वेळा तू मला असा शब्द वापरलास. खरं सांगू का, हे सुद्धा एक टॅलेंटच आहे रे. म्हणजे बघ ना, आता तुला झोपायचंय परंतु मला काम करायचंय. मी काय म्हणते, तुला जे हवं ते तू कर ना, मला जे हवं ते मी करते ना. अद्वैत म्हणतो की ते तुला मला सांगायची गरज नाहीये, मी माझं झोपतच होतो. तू तुझं काम कर, मला झोपू दे, लाईट बंद कर. कला म्हणते की अरे पण मग मला काळोखात काम करता येत नाही ना. हे बघ चांदेकर प्लीज मला गुपचूप आता माझं काम करू दे. हे बघ मला खूप काम बाकी आहे माझं, मला देवी आईची मूर्ती घडवायची आहे. बाकीचं सुद्धा मला घरातले पण कामं असतात की नाही, आणि कंपनीचे डिझाईन सुद्धा मी बनवते की नाही. त्यामुळे हवं तर तू एक काम कर, तू डोक्यावरनं पांघरून घे परंतु मला माझं काम करू दे. अद्वैत कलाला म्हणतो की तुझ्या घरी असताना माझं डोकं किती दुखत होतं माहितीये ना तुला. जरा तरी माझा विचार करायचा होता ना. जर तू मला आराम करू दिला असता तर आज माझ्यावर ही वेळ आलीच नसती. पण त्यावेळी तर मात्र तुला फक्त मला त्रासच द्यायचा होता ना. आणि त्यातल्या त्यात तुझं घर तर किती अँटिक आहे. बस झालं आता, मला आता कोणाचं काही ऐकायचं नाही. निदान माझ्या घरात तरी माझ्या मनासारख्या होऊ देत गोष्टी, झोपू देत आता मला. कला म्हणते की हे बघ चांदेकर, मी पुन्हा एकदा तुला शेवटचं सांगते की नवरात्र तोंडावर आली आहे आणि मला काही करून देवीचे दागिने पूर्ण करायचेत. आता मला सांग उद्या कसं काय मी काम करणार आहे. अद्वैत कलाला म्हणतो की ते काम तुझं आहे आणि ते काम मीच तुला दिलंय. आता ते काम कसं करायचं ना ते तुझं तूच बघायचं. गुड नाईट. अद्वैत आता लाईट ऑफ करतो आणि म्हणतो की माझीच खोली आणि माझ्याच खोलीत मलाच धडे देताय लोक, असं म्हणून अद्वैत झोपून घेतो. तर लाईट बंद झाल्यामुळे कला म्हणत असते की हे बघ तू मला काम दिलंयस ना, मग ते काम कसं पूर्ण करायचं ते माझं मला ठरवतं. जाऊ दे, तुझ्यासारख्या माणसाच्या नादी लागणं सुद्धा चुकीचं आहे. अद्वैत म्हणतो की करेक्ट आहे, मग कशाला लागते माझ्या नादी. मला म्हणते की आठवते ना तुला, आठवते का ही गोष्ट, गेल्या वर्षी अगदी शेवटच्या क्षणी मी तुला मदत केली होती. अद्वैत म्हणतो की अरे हो की, परंतु त्यावेळी तू मूर्ती एका रात्रीत घडवली होतीस. हे तू विसरलीस का आता. त्या मानाने तुझ्याकडे आता प्रचंड वेळ आहे, कर अगदी आरामात कर आता सगळं काम, असं म्हणून अद्वैत झोपून घेतो आणि मुद्दामच घोरण्याचं नाटक करत असतो. आता कला अद्वैतला काही डोकं लावत नाही. मग कला आता मोबाईलची टॉर्च ऑन करते आणि त्या टॉर्च खाली आता तिचं काम करत असते. तिला काहीतरी हवं असतं, त्यामुळे आता ती दाराकडे जाते आणि दार उघडते. दार उघडताना दाराचा आवाज होतो. लगेच अद्वैत उठून बसतो आणि म्हणतो की आता काय आहे. तर कला त्याला म्हणते की तू कशाला उठला, चांगला घोरत होतास ना आता. अद्वैत तिला म्हणतो की हे बघ मी तुला कसलीच उत्तरं देणार नाही, तू पहिल्यांदा दार बंद कर बरं. कला म्हणते की चांदेकर तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे रे. मी जे काही बोलते त्याच्या विरोधातच तुला करायचं असतं का, विरोधातच बोलायचं असतं का. अद्वैत तिला म्हणतो की कारण आमच्या घरामध्ये एसी आहे आणि तुझ्या बेडरूममध्ये झोपते ना त्यात पण आहे. हे जर तू असं दार बंद ठेवलं ना तर कॉम्प्रेसरवर लोड येईल आणि एसी बंद पडेल. मला म्हणते की अरे बापरे, चांदेकर कधीपासून वस्तूंची आणि पैशांची काळजी करायला लागले, आणि खास करून अद्वैत चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आहे मी अद्वैत चांदेकर, तुला काही कॉम्प्लेक्स येतो का माझा. हे बघ मला तुझं काही ऐकायचं नाहीये आणि माझ्यासाठी काहीच इम्पॉसिबल नाहीये. कला तिचे कान बंद करून घेते आणि म्हणते की मला काही ऐकायला येत नाही तुझं मला 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 मला. तसंही तू लाईट बंद केली ना, मी माझा टॉर्च लावून आता माझं काम करतेय, तूही थोडं ऍडजस्ट करू शकतोस ना. आता दार उघडे ठेवणारे, हवं तर तू एसी बंद कर, चल झोप पटकन. कला अद्वैतला काही बोलूच देत नाही. अद्वैत म्हणत असतो की हा म्हणजे माझ्याच घरामध्ये मीच ऍडजस्ट करायचं, शक्यच नाहीये मला, असं म्हणून अद्वैत लगेचच एसी ऑन करतो. अद्वैतने एसीचं टेम्परेचर अजून कमी केलेलं असतं, त्यामुळे थंडी वाजायला लागते. आता कलाला हळूहळू ती थंडी जाणवायला लागते. कला लगेचच आता तिचं सगळं सामान ठेवून देते आणि अंगावर पांघरून घेऊन बसते. अद्वैत मात्र एक डोळा उघडे ठेवून कलाची गंमत बघत असतो आणि हसत असतो. कलाचं लक्ष आता अद्वैतकडे जातं तर अद्वैत तिला हसताना दिसतो आणि मग तिला कळतं की अच्छा म्हणजे याने टेम्परेचर कमी केलं एसीचं म्हणून मला गार वाटतंय. अद्वैतला ती म्हणत असते की अद्वैत आत्ताच्या आत्ता एसीचं टेम्परेचर वाढव, तुझ्या इतका इरिटेटिंग माणूस मी माझ्या आयुष्यात कधीच बघितला नव्हता.
सारखा मला त्रास देत असतो. का त्रास देत असतो रे मला सारखा सारखा? अद्वैत म्हणतो की याला त्रास देणं नाही तर नांग्या ठेचणं असं म्हणतात. कला म्हणते की एवढे मोठे जड शब्द कधीपासून वापरायला लागले चांदेकर? अद्वैत म्हणतो की मला कशाला कोणी सांगायला पाहिजे, माझ्या मताप्रमाणे मी असाच आहे, असाच राहणार मी. कला म्हणते की काय रे पुन्हा सुरू झालं तुझं मी माझं मला मला मला. मग अद्वैतला आता राग येतो. अद्वैत उठतो आणि बेडवर असलेली उशी कलाच्या अंगावर फेकून मारतो. कलालाही राग येतो. कला म्हणते की चांदेकर हे बरोबर नाही हा, आणि असं म्हणून तीही अद्वैतला उशी मारते. अद्वैत म्हणतो की का का आता का असं म्हणून तो पुन्हा एकदा कलाला उशी मारतो. कला म्हणते की नाही नाही थांबच, आता थांब, तुला बघतेच मी, असं म्हणत बेडवर चढते आणि बेडवरून सगळ्या ज्या उशा असतात त्या खाली फेकून देते. अद्वैत म्हणतो की काय करतेस तू? कला म्हणते की सांगा आता काय करशील तू? अद्वैत तिला म्हणतो की तू चिटिंग नाही करू शकत हा, असं कसं काय करू शकतेस तू, चल उषा दे चल पटकन. कला म्हणते की चल चल नाही देणार मी. अद्वैत म्हणतो की काय फालतूपणा आहे ग हा तुझा? कला म्हणते की नाही हा फालतूपणा नाही, याला म्हणतात नांग्या ठेचणं. कळलं का तुला आता नांग्या ठेचणं म्हणजे काय असतं ते? अद्वैत म्हणतो की खरे मला उशी दे हा पटकन, उशीशिवाय मला झोप येत नाही. कला म्हणते की चल नाही देत जा, सॉरी ए चांदेकर. तर अद्वैत म्हणतो की काय? कला म्हणते की काही नाही, गुड नाईट, शुभरात्री, झोप आता हा. शेवटी कलाने अद्वैतची फजितीच केलेली असते. कला काय अद्वैतला उशा देत नसते, त्यामुळे बिना उशीचाच अद्वैत झोपून घेतो. त्याला फार इरिटेट होत असतं, परंतु करणार काय, कला सुद्धा आता हट्टीपणा करत असते, त्यामुळे अद्वैत आता तिच्या नादी लागण्यापेक्षा सतत झोपून घेतो. कला मात्र इकडे हसत असते. इकडे संगीता काजल घरातले पसारे वगैरे आवरत असतात, तर काजल कपाटावरची धूळ साफ करत असते. संगीता बॉक्समधील ज्या मेडिसिन्स असतात त्या नीट ठेवत असते आणि म्हणत असते की काय ग हा पसारा, ती घाण करून ठेवली आहे सगळीकडे. कामाच्या वस्तू ठेवायच्या काजल, बाकीच्या सगळ्या गोष्टी फेकून द्यायच्या असतात. काजल म्हणते की आई ते सगळं ठीक आहे ग, परंतु तुम्ही मला एक साधारणपणे सांगा की हे साफसफाईचं काम डन करायला अजून किती वेळ लागणार आहे, कारण आपल्याला जरा ते बाहेर इम्पॉर्टंट काम आहे. तेव्हा संगीता म्हणते की इम्पॉर्टंट काही नसतं, आधी घरातली कामं करायची. मग अशी त्या पक्याचा फोन आला ना तेव्हाच मला कळलं होतं. लक्षात ठेव काजू हा, दुपारच्या वेळी मी तुला कुठेही बाहेर जाऊ देणार नाहीये, आज फक्त घरातले कामं करायचे. तर काजल म्हणते की काय खरे दिवसभर मी काम करत बसायचं? काय खरे बाई तुम्ही मला कशाला हे कामं लावता उगाचो? आज आपली सुट्टी आहे म्हणून दिवसभर काहीतरी मस्त प्लॅन केला होता आपण, पण तुम्ही. त्यावर संगीता म्हणते की हे सगळं नंतर, आधी घरची कामं करायची. उद्या लगीन करून घरी निघून गेली तुझ्या तर हेच कामाला येणार आहे तुझ्या. तुला आता काहीच वाटणार नाही, जेव्हा सासूरवाडीला जाशील ना तुझ्या तेव्हा तुला माझे शब्द ध्यानात येतील. काजल म्हणते की हे बघ आई, हे साफसफाईचं काय काम करायचं ना, तुम्हाला किती कामं द्यायचे तेवढे कामं दे, मी करेल ते कामं, पण ते वाडीबिडीला आपण काही जात नसतो. संगीता म्हणते की हो का, ते नंतर बघू हा, आपण आधी जे काम दिलंय ना तुम्हाला ते काम करा. काजल म्हणते की आई यार तू पण ना, कशाला एवढी साफसफाई करायची? तेव्हा संगीता म्हणते साफसफाई का करायची म्हणजे, अगं नवरात्र आली आहे तोंडावर, अगं देवी येणार आहे लक्ष्मीच्या पावलांनी, मग तिचं स्वागत काय असंच करायचं आपण? दरवर्षी माझी कला न सांगता या सगळ्या गोष्टी करायची. माझ्या कलेला कधी सांगायला सुद्धा लागलं नाही, तिच्या मनाने सगळं काही अगदी व्यवस्थित करायची. काजल तुला सांगू का, यावर्षी चांदेकरांच्या घरी सुद्धा कलाची अशीच धांदळ सुरू असेल ना, साफसफाईची कामं सगळं तीच करत असेल ना. काजल म्हणते की हो, ताईची सगळीकडे गडबड सुरू असेल नुसती, आणि यावर्षी सुद्धा कलाताईच तर मूर्ती बनवणार आहे ना. संगीता म्हणते की अगं पण यावर्षी माझी कला चांदेकरांची मूर्ती घडवणार आहे, ते सुनेच्या नात्याने. पोरीने अगदी नशीब काढलं हा. मागच्या वर्षी माझ्या पोरीची किती धांदळ झाली या सगळ्या गोष्टीमध्ये, पास मिळवण्यामध्ये किती सगळं तिने सहन केलं. या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्याच मेलीचा हट्ट होता की मला ते पास हवे होते. आता संगीताला त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात की जिने मागच्या वर्षी केलेल्या असतात. नवरात्रीतले तिला दिवस आठवत असतात. संगीताने कलाला अगदी फोर्सफुली सांगितलेलं असतं की तू घरी येशील तर पास घेऊनच यायचे. त्यामुळे आता कलावर खूप मोठी जबाबदारी असते आणि मग कला घरी पास घेऊन आलेली असते आणि त्या पासमुळे नयनाला आणि संगीताला चांदेकरांच्या देवी महोत्सवामध्ये सहभाग घ्यायला मिळालेला असतो. जेव्हा नयना स्टेजवरनं खाली पडलेली असते, तिला कलाने विचारलेलं असतं की अगं ताई तू बरी आहेस ना. तेव्हा मात्र संगीताला कलाचा राग येत होता, कारण कला जरी नयनाला वाचवायला आली होती तरी सुद्धा संगीता कलाचा राग करत असते आणि काजलला ती म्हटलेली असते की मला असं वाटतंय की ही कलाताई इथं आली आहे ना तुझी, तर त्यामुळे ती काहीतरी गोष्टी बिघडवून नक्कीच ठेवेल. एवढंच काय तर सर्व चांदेकरांसमोर एक मोलकरीण म्हणून कलाला वागणूक दिली होती आणि नयना एवढंही म्हटली होती की मी आता ठीक आहे, तू इथून निघून गेलीस तरी चालेल. सर्वजण कलाच्या ओळखीचे असताना, कलाची बहीण कलाची आई सर्व समोर असताना कलाला एका नोकराची वागणूक भेटली होती, तरी सुद्धा कलाने एवढा मोठा अपमान सहज सहन केला होता.
आपण खरंच कलासोबत किती वाईट वागलो, आपण तिला कशी वागणूक दिली, नैनाच्या आहारी जाऊन नैनाच्या प्रत्येक सुखाला बळी पडून मात्र मी माझ्या कलेच्या सुखाकडे कधी लक्षच दिलं नाही. माझ्या कलेला काय हवंय काय नकोय याचा मी कधी विचारच केला नाही. प्रत्येक वेळी माझ्या नैनाला काय हवंय याच गोष्टीचा मी विचार केला आणि माझ्या कलेनं तर प्रत्येक वेळी माझा विचार केलाय. प्रत्येक वेळी आईला काय हवंय आईला काय नकोय या सगळ्या गोष्टी तिने माझ्या बघितल्या. ती घरात होती तर तिने मला कुठल्या कामाला हात सुद्धा कधी लावू दिला नाही. आणि आता माझे किती हाल होत आहे. कलाची तिला फार आठवण येत असते. तर इकडे सकाळी सकाळी कला तिचं सगळं आवरून आता किचनमध्ये आलेली असते. रजनी ऑलरेडी किचनमध्ये असते आणि रजनीला ती म्हणत असते की रजनी मॅडम काय काय करायचं मला सांगा. आज आपण चिंचगुळाची आमटी करायची का. रजनी म्हणते की काही नको, तू पहिल्यांदा जा आणि मूर्ती बनवायला सुरुवात कर. अगं कला तुझं किती काम बाकी आहे आणि बघ बरं नवरात्री अगदी तोंडावर आलात आता. कला रजनीला म्हणते की हो रजनी मॅडम ते तर आहेच, म्हणून काय घरातली आपण कामं तर टाळू शकत नाही ना. रजनी म्हणते की तरी सुद्धा नको, तुझ्या वाचून काहीही अडणार नाहीये. मी तुला सांगतेय ना, तू मूर्ती घडवायला घे बरं, घरातली कामं राहू दे, मी आहे ना, अंजू आहे माझ्या मदतीला. आणि काय ग कला, तू जेव्हा नव्हती तेव्हा काही चांदेकरांकडे स्वयंपाक होत नव्हता का. मी आणि अंजू आम्ही करून घ्यायचं सगळं काही, हो की नाही अंजू. अंजू म्हणते की हो. अहो रजनी मॅडम मी सुद्धा कलाताईंना तेच सांगत असते की नुसती दगदग करत असतात. आता अद्वैत हे सगळं जिन्यावरनं ऐकत असतो. रजनी कलाला म्हणते की बरं कला आता जा बरं, तू तुझं काम कर, इथली सगळी चिंता सोडून दे, आता आम्ही दोघी आहोत इथे. मग कला आता तिच्या रूमकडे जायला निघते. अद्वैत मध्येच जिन्यात उभा असतो. मग अद्वैत कलाला म्हणतो की जर स्वतःची कामं स्वतःला आठवत नसतील तर मग असंच जबाबदारीचं भान करून द्यावं लागतं. अद्वैतला म्हणते की हो का, तू स्वतःला जास्त शहाणा आणि स्मार्ट समजतोस का. अद्वैत म्हणतो की अरे वा लक्षात आहे तुझ्या, कीप इट अप. कला म्हणते की थँक्यू. अद्वैत म्हणतो की तुला माहिती आहे ना तू शहाणी आहेस, फरक फक्त एवढा आहेस की जरा अति शहाणी आहेस तू, आणि दीड शहाणी सुद्धा. कला म्हणते की काय करणार बाबा, आता तुझ्यासारख्या शहाण्या माणसासोबत टिकून राहायचं, तुझ्यासोबत घट्ट पाय धरून राहायचं, तुझ्यासारख्या माणसासोबत तर असंच वागावं लागणार ना. अद्वैत म्हणतो की मग कशाला राहती येथेस, जा ना, एवढा त्रास होतो तर जा निघून इथून. कला म्हणते की नक्की जाऊ का मी, खरंच सांगतोय तू. अद्वैत म्हणतो की हो मग जा ना. कला म्हणते की बघ हा, एका पायावर निघून जाईल मी. अद्वैत म्हणतो की निघ एका पायावर निघ. कला म्हणते की नाही एका पायावर नाही, गेले तर मी 2 पायांनीच जाईल. तुला मज्जा बघायची का. आता आबा तिथे पेपर वाचत बसलेले असतात. कला लगेच आजोबा असा आवाज देते. अद्वैत तिला हळूच म्हणतो की काय करतेस तू हे सगळं. कला म्हणते की अरे आजोबांना आवाज देते, आजोबांना सांगते ना तू मला घरातून हाकलतोस म्हणून. आणि बघ ना तसंही तुझं म्हणणं असतंच ना की मी सगळ्या गोष्टी बारीक सारीक गोष्टी आबांच्या कानावर घालत असते. मग कला पुन्हा एकदा आजोबा असा मोठ्याने आवाज देते. मग आता आबा उत्तर देतात की काय झालं ग सुनबाई. हळूच अद्वैतला म्हणते की मग आता सांगते आजोबांना की तुम्हाला कशा प्रकारे घरामधून बाहेर हाकलवत होता, घरातून हुसकून देतोयस ना मला तू. आबा पुन्हा एकदा कलाला विचारतात की अगं कला काय झालंय, का बरं हाक मारतीयस तू. तेव्हा कला म्हणते की काही नाही आजोबा, मी चहा करणार होते तर तुम्हाला चहा हवाय का असं विचारत होते. आबा म्हणतात की नाही नको चहा वगैरे काही नको, आणि जर मला हवा असेल चहा तर रजनी मला करून देईल चहा, तू तुझं मूर्तीचं काम करून घे बरं पहिल्यांदा. कला अद्वैतला म्हणते की बघितलं आता तू ही गंमत, याला म्हणतात नांग्या ठेचणं. कला आता तिथून निघून जाते. अद्वैतला खूप राग आलेला असतो. आता अद्वैतवर अशी परिस्थिती असते की त्याचंच घर आहे, सगळं काही त्याचं असून सुद्धा आता तो बोलू शकत नसतो आणि कला सगळं काही बोलत असते. कारण कलाकडे एक धारदार शस्त्र असतं जे अद्वैतकडे नसतं, ते म्हणजे आबांचा सपोर्ट. आबांचा सपोर्ट पूर्णपणे कलाला असतो आणि आबा प्रत्येक वेळी अद्वैतलाच धारेवर धरत असतात. त्यामुळे कला याच गोष्टीचा फायदा करून घेते आणि घरातला सगळ्यात मोठा सपोर्ट आता कलाच्या बाजूने असतो. त्यामुळे कलाला घाबरण्याची काही गरजच नसते. अद्वैतचं स्वतःचं घर असून सुद्धा अद्वैत मात्र काहीच करू शकत नसतो कलाच्या ह्या बोलण्यावर. तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सर्वजण रात्रीच्या वेळी बसलेले असतात. देवी आईच्या उत्सवानिमित्त सगळ्यांमध्ये चर्चा सुरू असते. तेव्हा सरोज म्हणते की आपल्याकडे किती पासेस असायला हवे याचं सुद्धा आपल्याकडे एक हिशोब पाहिजे. मग कला आबांना म्हणते की आबा जर यावेळी आपण देवी आईच्या दर्शनासाठी पासेस ठेवलेच नाही तर. आबा अहो सगळ्यांना देवी आईच्या दर्शनाचा लाभ तर मिळायलाच हवा ना. तर सरोजने आबांना सांगितलेलं असतं की देवी आईच्या उत्सवानिमित्त आपल्याला फक्त लिमिटेड पास हवेत आणि लिमिटेड लोकांना आपल्याला बोलवायचंय, म्हणजे जे काही आपल्या लेवलचे लोक असतील तेच देवी आईच्या उत्सवात सहभागी होतील असं सरोजचं म्हणणं असतं.
आणि कला त्याच्या विरोधात बोलत असते की देवी आईचे पास हे सगळ्यांसाठी खुले असले पाहिजे, देवी आईच्या दर्शनाला सगळेजण आले पाहिजे, सगळेजण देवी आईच्या दर्शनाचा आनंद घेऊ शकले पाहिजे, असं यावर कलाचं मत असतं. आता सरोजला असं वाटत असतं की कला तिला क्रॉस करते. त्यामुळे सरोज खूप रागवते आणि कलाला म्हणते की अगं किती हेकेखोर आहेस ग तू. कला म्हणते की नाही सरोज मॅडम, मला असं नाही म्हणायचंय. तर अद्वैत कलाला म्हणतो की अगं आई काय बोलते हे तरी एकदा ऐकून घे. मग कला म्हणते की मी काय म्हणते हे कोणाला कळतच नाहीये का. आता त्याच वेळी सरोजला इतका राग येतो कारण कला ही पुढे पुढे बोलत असते आणि सरोजला ते अजिबात सहन होत नसतं. मग सरोज आता कलाच्या कानाखाली द्यायला लागते, परंतु त्याच वेळी कला थोडीशी बाजूला होते, कलाचं लक्ष नसतं आणि सरोज स्वतःच खाली पडते. आता सरोज स्वतः खाली पडलेली असते. आता ही गोष्ट बघून अद्वैतला खूप राग येतो आणि अद्वैत कलावरच ओरडतो. सरोज कलाच्या कानाखाली द्यायला निघालेली असते, परंतु स्वतः जाऊन खड्ड्यात पडलेली असते आणि खूप जोरात पडलेली असते. तर मित्रांनो, उद्याचा हा भाग नक्कीच बघा, रिव्ह्यूज पण बघा आणि टीव्हीवर सुद्धा बघा, कारण खरंच खूप फनी भाग असणार आहे उद्याचा. सो फ्रेंड्स, इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.